नमस्कार. एम के टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की आहे डाळिंब पीक. या डाळिंब पिकाला फर्स्ट पाणी, पहिलं पाणी आज 26 जानेवारी 2026 या रोजी मी सोडत आहे. तर गेल्या वर्षी मला साईजला प्रॉब्लेम आला होता. तुम्ही जवळ या पद्धतीनं माझं लेटर होतं. प्रति घंटा 8 लिटर पाणी सोडणारं ड्रीप होतं. दोन्ही साईडनं 2 गुंड्या होत्या टाकलेल्या. पण माझी जमीन लिकीज असल्यामुळे, पाणी खाली सोडत असल्यामुळं मी काय केलेलं आहे की इनलाईन तुम्ही बघू शकता या पद्धतीनं इकडं 2 फुटावं आणि या साईडनं 2 फुटावं आणि ही मधीत जुनं आहे ते तसंच ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता की हे झाड पूर्णपणे म्हणजे ताणावर आलेलं आहे. त्याची नॅचरली पानगळ झालेली आहे. काही लोक केमिकल मारून हे करून पानगळ करताय, करू नका. सेटिंग त्या प्रमाणामध्ये होत नाही. त्याला प्रॉपर पानगळ ही नैसर्गिकच झाली पाहिजे तरच कळी बाहेर निघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी आता आपण पाणी सोडलेलं आहे त्याला पाणी मॅनेजमेंट झालं पाहिजे. पाणी मॅनेजमेंट झालं तरच कळी बाहेर त्याची चौकी अवस्थेतून बाहेर निघते. नाहीतर तुमचं जे डाळिंबाचं झाड आहे हे वॉटर शूटवर जास्त जातं. शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी म्हणजेच पाणी मॅनेजमेंट असतील, त्याची स्प्रे असतील, हे सगळे जे आपलं वारंवार जे स्प्रे असतील, पाणी मॅनेजमेंट असेल, हे अशा ह्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. जेणेकरून झाड हे वॉटर शूटवर जाणार नाही, आपली बाग वर्षभर केलेली मेहनत फेल जाणार नाही. त्यासाठी व्यवस्थित मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे.